दादा नमस्कार. आदित्य सीड्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत. काका तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव रवींद्र बाबाराव देवतात हातगाव, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. तर मंडळी हे प्रगतशील कास्तकार आहेत हातगाव या गावचे, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. तसेच हातगाव या गावचे सरपंचसुद्धा आहे. त्यांनी आपली मागच्या वर्षी राजनंदिनी ही व्हरायटी लागवड केली. तर त्यांना कशी वाटली आणि त्यांना कशी पिकली हे स्वतः आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. भाऊ नमस्कार. नमस्कार. तुम्ही राजनंदिनी व्हरायटी तुम्ही कुठून घेतली? म्हणजे मला व्हेरायटी मिळालीच नाही. सांगायचं म्हणजे मी राजनंदिनी आमच्या परिसराने शोधली, त्यावेळेस शेवटच्या टप्प्यामध्ये मला मिळाली नाही. आमच्या गावामध्ये एक मुरझर कोल्हे यांनी ती मागच्या वर्षी लावली. अच्छा. मग मला माहिती मिळाली की त्यांच्याकडे तुझं बियाणं आहे म्हणून. मग मी त्यांच्याकडून एका बॅग पुरतंच बियाणं घेतलं होतं आणि मला त्याचा जवळपास 8चा 9चा उतारा चांगल्या प्रकारे उतरलेला. आणि विशेष म्हणजे ते त्या सोयाबीनची झाडाची उंची, शेंगा भरपूर प्रमाणात आहे, त्याच्या दाण्याची जी साईज आहे इतर सोयाबीनपेक्षा जाडी आहे. जाडी आणि त्याची क्वालिटी कशी? क्वालिटी कलर वगैरे कसा वाटला? त्याचा कलर एकदम प्युअरचा आणि चमकदार कलर आहे. चमकदार. तर त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये भाव सुद्धा चांगला भेटतो. हो, त्याचं वजन आणि वजनातही चांगलं आहे आणि त्याच्या चमकमुळे त्याची थोडंसं वेगळंच दिसते. अच्छा. रोग वगैरे काय आलं तर जास्त आहे. अच्छा. बरं बरं. तर आता तुम्ही यावर्षी मग लागवड करणार का राजनंदिनी? तो आता तुम्ही आले आता मी तर घेणार सांग बॅग करायला. अच्छा अच्छा. आणि तुम्ही नाही यावर्षी पण तुम्ही समाधानी आहे ना ही व्हरायटी हो, लावून? व्हेरायटी चांगल्या प्रकारे आहे. माझं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त कास्तकारांनी व्हेरायटी लावायला पाहिजे. नवीन नवीन काहीतरी लावायलाच पाहिजे. राजनंदिनी एक वेगळीच व्हेरायटी आहे. बरोबर. तर मंडळी बघू शकता काकाला मागच्या वर्षी राजनंदिनी ही व्हरायटी भेटलेली नाही, त्यामुळे काकांनी F2 हे लागवड केलं होतं आणि त्यांना चांगल्या प्रकारे ॲव्हरेजसुद्धा आला. काकांनी जर F1 जर लागवड केला असता तर खूप चांगला ॲव्हरेज आला असता. तर इतर शेतकऱ्यांना सांगणं यायचं आहे की राजनंदिनी तुम्ही जेवढ्या शक्यतो आहे तेवढ्या लवकरात लवकर आपल्या कृषी केंद्रामधून खरेदी करू शकता आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करा. धन्यवाद काका तुम्ही लागवड केल्याबद्दल.